नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या ब्लॉगमध्ये. तर आजचं गावी गेल्यावरती आमचं रुटीन कसं असतं तर ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करते. तर थंडी भरपूर होती, त्यामुळे ना स्वरूपने इथे चूल पेटवायला सांगितली होती, जेणेकरून त्याला असं शेकोटीचा आनंद घेता येईल म्हणून. काय झालं शिशा? मग टॅडीला वाजते. बर, आण टॅडीला. काय करताय? मला आहे का? मला नाहीये. बर. तर इथे ना सगळ्यांचा ब्रेकफास्ट झाला होता. चहा, दूध वगैरे आणि पोहे देखील झाले होते इथे. आणि त्यानंतर स्वरूप आणि श्रीषा छान असे अंगणात खेळत होते. आता हा गेम आहे ना स्वरूपच्या अंकलचा आणि पप्पाचा आहे, जे की त्यांच्या मोठ्या दादांनी म्हणजे स्वरूपच्या काकांनी त्या दोघांसाठी आणले होते. तर बघा, ह्या गेमले ना 25 वर्षापेक्षा जास्त अधिक वेळ गेला होता, पण आज ह्या दोघांनी हे गेम तोडून टाकले होते. तर छान एन्जॉय करत होते. आणि बघा, त्यानंतर आम्ही इथे जेवण करायला घेतलं होतं, कारण का आज प्लॅन होता नॉनव्हेजचा आणि मटणाचा प्लॅन होता. तर आज आम्हाला आहे ना चुलीवरचंच पूर्ण जेवण करायचं होतं, पण काही कारणामुळे राहून गेलं. पुढे मी व्हिडिओमध्ये सांगतेच. तर स्वरूपचे पप्पा आहे ना मटण आणायला गेले होते आणि मुलं बघा अशी छान अशा अंगणामध्ये खेळत होती. स्वरूपचे कझन देखील आले होते, कारण का आज सुट्टी होती आणि मी आणि आई चुलीवरती भाकरी करत होत्या, कारण का चुलीवरच्या मस्त अशा गरमागरम भाकरी कडक अशा छान लागतात नॉनव्हेज बरोबर. भाकर भारी भाजली लाल बघू इकडे झाली का भाजी? निशा भाकरी करते. निशा 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 भाकरी करते. अजून 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 कोणतंही गरम असं खालची घे, खालची 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 घे. थांब 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 थांब. काय पाहिजे शिशा तुला? घे लागो. घे. तर आमची नाही ती सगळी तयारी झाली होती, पण मेन जे राहिलं होतं ते मटण. आणि आहो आणायला गेले होते आणि त्यांना आहे ना दुसरीकडे गेले होते गादी वगैरे आणायला, त्यामुळे बराच वेळ झाला होता. त्यामुळे मुलांना आणि भाऊंना असं जेवणाची वेळ फिक्स असते, त्यामुळे ना त्या वेळेत आता चुलीवरती बनेल का नाही हेच कारण ते एक होतं की आज चुलीवरती मटणाचा बेत आमचा थोडासा फसला. तर म्हटलं काही हरकत नाही आहे, थोडीशी चव कमी जास्त झाली तरी चालेल, पण जेवण मात्र वेळेवरती पाहिजे. तर इथे आम्ही काय केलं, आहोंनी छान असं मटण वगैरे कट वगैरे करून दिलं, वॉश करून दिलं आणि लगेचच इथे गॅसवरती कुकरमध्ये शिजायला टाकलं. तर इथे ना अगदी म्हणजे अर्ध्या तासामध्ये मग परत इथे जेवण रेडी झालं होतं. ज्यावेळी नॉनव्हेज घरी बनतं ना ते पूर्ण आहे ना जबाबदारी म्हणजे आईच बनवतात, कारण का मुलांना ना आईच्या हातचं जेवण आवडतं. आणि आम्हाला देखील त्या जरी आहे ना माळकरी आहेत, त्यांनी कधी नॉनव्हेज खाल्लंही नाही आहे आणि टच देखील केलं नाही. ते चमचा वगैरे वापरून ते टच करतात, पण चव आहे ना खरंच म्हणजे अगदी खूप छान लागतं. तिखट मीठ किंवा कधीही त्यांच्या जेवणामध्ये असं कमी नसतं, अगदी छान नॉनव्हेज करतात ते. तर इथे बघा, इथे मटण शिजलेलं आहे आणि लगेचच इथे रस्सा करून घेणार आहे. गावी गेल्यावरती ना असा मस्त तरीदार रस्सा आणि भाकरी हेच फेवरेट असतं. असं सुकं चिकन किंवा बिर्याणी वगैरे असं आमच्या इकडे फारसं आवडत नाही आहे. जेवण रेडी झालं होतं, थंडीचे दिवस होते, त्यामुळे छान मस्तपैकी असं बाहेर अंगणामध्ये बसून आम्ही सगळ्यांनी जेवण केलं होतं. आई नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे त्यांनी आधीच व्हेज खाल्लं होतं आणि मुलांना चारलं होतं आणि नंतर ते मुलांना ना बाहेर घेऊन गेले होते. आम्ही मस्तपैकी सगळ्यांनी एकत्र जेवण एन्जॉय केलं. आता जेवण करता करता आम्हाला ना 1 वाजला होता. गावी खरं तर जेवण रोजचं 11 वाजता आमचं दुपारचं जेवण होतं, पण आज थोडा लेट झाला होता. तर इथे बघा मोठी आई आले होते आणि मस्तपैकी आम्ही छान अशा गप्पा मारत बसलेलो. मोठी आई आहे आणि हे कोण आहे? आणि मी कोण आहे? मी मी भाऊ कुठे आहेत आपले? भाऊ भाऊ कुठे? भाऊ अंकल कोण आहे? मनीषा कोणची? मनीषा मनीषा कोणची?
आता जेवण झाल्यानंतर थोड्या गप्पा मारल्या आणि थोडीशी कामं राहिली होती, कपडे आणि थोडी भांडी. तर इकडे कपडे बरीच होती, तर ती मला सुकवायला घालायची होती. मुलांचे स्वेटर वगैरे, कारण का आज 2 वाजले होते आणि 4 नंतर आहे ना थोडीशी ऊन कमी होतं, त्यामुळे म्हटलं आता कपडे सुकणार नाही आहे. त्यामुळे मी टेरेसवरती गेली आणि टेरेसवरती गेल्यावरती ना हे तुम्हाला मी चिंचेचं झाड दाखवते. एवढ्या चिंचा लागलेल्या आहेत ना आणि एवढ्या गोड चिंचा आहेत, म्हणजे बघा बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशा अशा मस्त चिंचा आहेत. तर सगळे कपडे वगैरे आता कपडे सुकवायला घातलं होतं, हे मेन काम झालं होतं, कारण काय ना थंडी आहे त्यामुळे मुलांना आहे ना सतत स्वेटर लागतात, त्यामुळे ते सुकतील म्हणून मी लगेच टेरेसवर टाकले. आणि इथे ना आता जेवलेली भांडी धुवायला काढली होती. तर इथे बघा आधी आम्ही जायच्या आधी आहे ना मुलंच तिकडे भांडी घासायला बसले होते, त्यामुळे ना खूप पसारा करत होते. आता ही चिमणी आहे ना घरी कशासाठी आलेली माहिती आहे, ज्या झाडावर ज्या मी चिंचा दाखवल्या ना त्या चिंचा मागण्यासाठी आलेल्या आहेत. बघा लहान मुलांनी देखील अगदी म्हणजे असं घेऊ शकतात, एवढ्या चिंचा आलेल्या आहे झाडाला. आणि स्वरूपने तिला आणलेलं आहे, कारण का पुढे सांगतेच मी, कारण का ह्या फक्त 2-3 तिला चिंचा देतो आणि तिच्या आहे ना सगळ्या गाड्या खेळायला घेतो. आणि असं मस्तपैकी छान त्यांची मैत्री जमली होती. दिवसभर तो त्या दीदीबरोबर खेळत होता. तर त्यानंतर आहे ना शेतातनं आईंनी काही भाज्या आणल्या होत्या. तर बघा मस्तपैकी घरच्यापैकी मेथी, शेवग्याची शेंग, बनाना, कोथिंबीर. आणि संध्याकाळी आहे ना सगळ्यांची इथे पार्टी होणार होती, म्हणजे आहोंचे सगळे कझन आणि ही छोटीशी बच्चा पार्टी. म्हणजे स्वरूपचे जे छोटे कझन होते ना, पिल्ल्या बाब्या, हे सगळे मुलं छोटे छोटे देखील त्यांच्या पप्पांबरोबर अंकलबरोबर गेले होते. आणि शेतामध्ये जाऊन आज त्यांनी ना मस्तपैकी चिकनची पार्टी केली होती, बिर्याणी केली होती. आणि ज्या दिवशी घरामध्ये मटण वगैरे बनतं त्यावेळी आहे ना ते 2 टायमाचं असतं, त्यामुळे ना संध्याकाळचा स्वयंपाक होता, फक्त भाकरी करायच्या होत्या, तर भाकरी करून घेतल्या होत्या. आम्ही देखील घरी जेवण केलं आणि आहोंनी आणि स्वरूपच्या कझनने मस्तपैकी छान असं शेतामध्ये एन्जॉय केलं. थंडी प्रचंड होती तरी देखील आहे ना स्वरूपला त्यांच्याबरोबर मस्तपैकी अशी शेतात पार्टी करायची होती. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि फ्रेश व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला मला विसरू नका. व्हिडिओ पाहिलाच धन्यवाद. मागं सर तू वांगावली